पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरम दरम्यान दोन्ही देशांमधल्या प्रमुख उद्योगपतींशी साधला संवाद। ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसमवेत शिष्टमंडळ स्तरीय चर्चा। जग सध्या अनिश्चितता आणि ऊर्जा संकटाशी झुंज देत असताना भारत आणि ऑस्ट्रेलियानं विश्वासार्ह आणि नैसर्गिक भागीदार म्हणून पुढे जाणं ही काळाची गरज। पंतप्रधान भारतातल्या संधींचा लाभ घेण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत ऑस्ट्रेलियन सुपरनं भारतात 50 कोटी ऑस्ट्रेलियन डॉलर्सच्या गुंतवणुकीची केली घोषणा। हिंद प्रशांत क्षेत्र हे भारत आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या समविचारी लोकशाही राष्ट्रांच्या सामायिक महत्त्वाकांक्षांचं प्रतीक। पंतप्रधानांचं संयुक्त पत्रकार परिषदेत निवेदन। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतला पुणे मुंबई घाट विभागातल्या रेल्वे दुरुस्तीच्या कामाचा आढावा। रेल्वे मार्ग लवकरात लवकर दुरुस्त करण्यासाठी वेगानं कार्य सुरू असल्याची दिली माहिती। कोकणची रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर आणखी 3 रेल्वे गाड्यांना थांबे मंजूर। पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना। राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी मसुदा तयार करण्याकरता निवृत्त न्यायाधीश रंजना देसाई यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय समिती नेमण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 60% राहण्याचा अंदाज वर्तवल्यामुळे जगातली सर्वाधिक वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारताचं स्थान भक्कम। आणि पिंपरी चिंचवडमधील मोशी परिसरात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याची माहिती। मदत आणि बचाव कार्य सुरू।